दोन्ही टीमसाठी करो या मरो, जिंकू किंवा मरू असा हा सामना असेल. दोन्ही टीमचा विचार केला तर विजयाची घौडदौड चालू आहे आणि हे दोन संघ महत्त्वपूर्ण उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. आपण पाहतोय बॅट्समन लवकर पाठवा प्लीज. गणपती वॉरियर्स टीम तुमका विनंती, आपण आपले फलंदाज लवकर पाठवा. क्वार्टर फायनलचा पहिला हा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिल्या सेशनमध्ये. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. एक महत्त्वपूर्ण 2 षटक पॉवर प्ले. दोन्ही टीमला या मॅचसाठी शुभेच्छा देऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून. उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व खेळाडू, उपस्थित सर्व क्रीडा प्रेमींचं या क्रीडांगणामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. दलवी चषक 2026 या स्पर्धेमध्ये. गणपती वॉरियर्स टीम ओपनिंग पेअर माशी बेगीन धडा. प्रवीण, अभिषेक सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. गणपती वॉरियर्स या टीमकडनं नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर या मॅचमध्ये प्रथमतः बॅटिंग करतोय. 6 षटकांचा सामना, एक महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना आपल्या भेटीसाठी येतोय. प्रवीण, अभिषेक सलामीची जोडी मैदानामध्ये ओपनिंग करण्यासाठी दाखल होताना आपण पाहतोय. आणि प्रवीण उर्फ पापा आपण पाहतोय. सोमेश बॉलिंग ट्रॅकवर. वैयक्तिक पहिलं आणि टीमकडनं महत्त्वपूर्ण पहिलं षटक आहे. महत्त्वपूर्ण अनिवार्य हे षटक, शक्ती प्रदर्शन षटक. आणि सोमेश हा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. कॉम्प्लेक्स एंडकडनं पहिला बॉल फेस करेल. लेफ्ट हँडर बॅटर अभिषेक त्याला साथ देतोय. प्रवीण ही जोडी मैदानामध्ये नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर या मॅचमध्ये बॅटिंग करतोय गणपती वॉरियर्स संघ. पहिला बॉल, पंचांचा सामना चालू होण्याचा इशारा येतोय आणि पहिला बॉल घेऊन सज्ज असेल सोमेश. या महत्त्वपूर्ण अनिवार्य पॉवर प्ले षटकातील पहिला बॉल. हो, यावेळी हेलिकॉप्टर उडवलंय. डीप वाईडिश लॉंग आणला, बॉलला क्लिअर केलंय. पहिला चौकार इथं आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर आणि पहिला वार लाख मोलाचा आहे. पहिल्याच बॉलवर चौकार खेचतोय फलंदाज अभिषेक. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतो. मधल्या स्टोअरचा बॉल होता, फुलर लेनचा बॉल होता आणि खोलात बॉल होता. खोदून काढलाय आणि लॉंग ऑनला क्लिअर केलाय. पहिला चौकार. खोलात टाकलेला हा बॉल, उजव्या एष्टीवरचा चेंडू आपण पाहतोय. थोडासा शप्पल होऊन खायचा प्रयत्न प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाजचा. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला निशब्द करणारा चेंडू. मोठा पटका घेण्यापासून निवृत्त करणारा चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल. कमबॅक केले गोलंदाजने. सुदन पुन्हा एकदा ऑन द मार्क. सोमेश माफ करा. सुमेशचा हा चेंडू आपण पाहतोय. ओव्हरपिच चेंडू होता, ऑन साइडला उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. ऊंचाई, लंबाई, दूरी, एलिव्हेशन, अप्रतिम टायमिंग. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय परावर्तित होताना. सांघिक धावसंख्या धावपलकावर नाममात्र 10 धावा, डबल फिगर. टोटल 10, नो लॉस. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. महत्त्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकामध्ये. पुढील बॉल सोमेश ऑन द मार्क. यावेळी डाऊन द लेग साइड बॉल आपण पाहतोय. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. पंचांनी दंडात्मक कारवाई केली गोलंदाजावरती आणि अतिरिक्त धावेने धावपलकावर धावसंख्या 11 धावा धावपलकावर. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा जमवतोय आणि वैयक्तिक 10 या धावसंख्येवर अभिषेक खेळतोय. 3 बॉल फेस केले. चांगली सुरुवात अभिषेककडनं. पुढील बॉल
खुला टाकलेला हा बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून गेलाय. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. सीमारेषा पार. खणखणीत नेत्रदीपक चौकार. छत्रपतींचा शावा आणि मिळतील 4 धावा. अजून एक चौकार या ओव्हरमध्ये. अप्रतिम हा पटका होता. आपण पाहतोय ॲक्शन रिप्लेमध्ये. उजव्या इष्टेच्या बाहेर बॉल होता आणि सुंदर बॉलला पाठवलंय डीप पॉइंटला. अप्रतिम पटका. या बी मात्र बॅटची कडा अवसाडे चेंडूचा प्रवास होतोय. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये धावेची तमाम शंका समाप्त केली जाईल आणि बिमरसाठी रेफर केलं जाईल. तिसरे पंच जोडतील. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो बॉल आणि एक अतिरिक्त धाव भेटेल आणि प्रतिस्पर्धी संघाला एक फ्रीटचा बॉल भेटेल. आणि नो चेंडू हा येताना कधी एकटा येत नाही, तो येताना घेऊन येतो फ्रीटचा बॉल. डबल कव्हर धावसंख्या 16 आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि या पहिल्या षटकामधील हा पहिला नो बॉल आपण पाहतोय. फ्रीटचा बॉल असेल पुढील. नेक्स्ट बॉल सोमेश ऑन द मार्क. ओहो यावेळी समोर उडवलंय. डीप वाईडिश लॉंग आणला. चेंडू जाईल सीमारेषा लगत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या जवळ आपण पाहतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम एफर्ट आपण पाहतोय. इम्रान मुल्ला आपण पाहतोय त्या क्षेत्रामध्ये. धावपल कव्हर धावसंख्या 18. गोवा टेनिस क्रिकेटचा एक स्टार कास्ट खेळाडू इम्रान मुल्ला हा पण एक खेळाडू चर्चेत आहे. गोवा राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये एक अनुभवी खेळाडू. पुढील बॉल. या उजव्या एष्टीवरचा बॉल आपण पाहतोय. खूपच बाहेर चेंडू. पंचांनी दंडात्मक कारवाई केली. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर धावा आणि अवांतर धावेने धावपलकामध्ये बदल होतोय. धावपलकावर धावसंख्या 19 धावा. धावपलकावर पुन्हा हा बॉल टाकावा लागेल. सोमेश या गोलंदाजाला दिशाहीन चेंडू. दिशा भरकटतोय. आतापर्यंत 19 धावा खर्च केल्या या महत्त्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. महागडे षटक सोमेशचं हे महत्त्वपूर्ण स्लॉग ओव्हर. नेक्स्ट बॉल घेऊन सज्ज असेल कॉम्प्लेक्स एंड कडनं. अकुटेपेचा बॉल या विकेट केले. स्क्वेअर ऑफ द विकेट. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय. वन बाउंड. चेंडू जाईल सीमारेषा पार. खणखणीत नेत्रदीपक चौकार. दलवी चषक चौकार. सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. काय सुरुवात केली अभिषेक या बॅटरने. पहिल्या षटकामध्ये धावींची लयलूट केली आणि पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या गेल्या. धावपलकावर धावसंख्या 23. 23. एक ओव्हरी फाटल्या. चांगली सुरुवात आपण पाहतोय गणपती वॉरियर्स या टीमकडनं. दोन्ही संघ ताकदवान आहे, तुल्यबळ संघ आहेत आणि हा सामना नक्कीच चुरशीचा होईल यात शंका नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना होईल. प्रवीण हा बॅटर आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली, चांगलं प्रदर्शन केलं त्यांनी आणि तोच बॅटर प्रवीण पुढील बॉल फेस करेल. म्हणजे पहिला चेंडू असेल. षटक क्रमांक 2 आणि या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. प्रवीण सज्ज असेल आणि गोलंदाज बिरेश. राईट ओव्हर द विकेट मारा. यावेळी फटका बसतोय. चेंडू हवेत आहे. इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आणि इथं मात्र प्रयत्न केला होता पण इथं मात्र झेल सोडला गेला. ड्रॉप कॅच आणि प्रवीणला जीवदान देणं खूप महागडं पडू शकतंय तुम्हाला. कॅच पकडो, मॅच पकडो. धावपलकावर धावसंख्या 24 धावा या एका धावेच्या मदतीने. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. महत्त्वपूर्ण हा सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. पहिल्या सेशनमध्ये पंचायत टीम यावेळी अल्टीपल्टी खेळायचा प्रयत्न. इथं मात्र आपण पाहतोय शॉर्ट टर्मॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त. धावेची शंका समाप्त आणि डॉट बॉल आपण पाहतोय विरेशकडनं.
24 धावा धावपलकावर, कुठलाही बदल नाही. 24 नो लॉस. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करतोय गणपती वॉरियर्स. खुला टाकलेला हा बॉल ड्राईव्ह केला, ऑन साईडला फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिक्सचा फटका. चेंडूचा प्रवास होतोय डीप मिड विकेटला. एक धाव पूर्ण केली जाईल. एकेरी धावसंख्येने धावफलक हे परावर्तित होताना आपण पाहतोय. पाव शतकी खेळी 25 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. या मॅचमध्ये कुठला संघ संघर्ष करणार, कुठला संघ प्रगतीच्या वाटचालीवर जाणार ही आलेली वेळ ठरवणार. कुठल्या संघाचा संघर्ष थांबणार, पराभव कुठल्या संघाला पाहावा लागेल, आलेली वेळ इथं सांगणार. यावेळी फटका फसतोय आणि हवेमध्ये चेंडू आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. कुठलीही चूक नाही आणि एक मोठी विकेट, प्राइज विकेट. प्रवीण याला माघारी परतावं लागेल. प्रवीण बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा हादरा बसतोय गणपती वॉरियर्स उसगाव टीमला 25 या धावसंख्येवर. 25-2. पुन्हा एकदा आपण जाऊया मैदानामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये पावलं टाकतोय, दाखल होतोय. आनंद पाटील तिसऱ्या क्रमांकासाठी. पहिला हादरा बसला. प्रवीण हा माघारी परतलाय. प्रतिस्पर्धी संघाला आघाडीचा फलंदाज प्रवीण हा सस्तात माघारी परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर आनंद पाटील तिसऱ्या क्रमांकासाठी. विरेश सज्ज असेल आणि समोर आनंद. विरेश विरुद्ध आनंद. यावेळी आल्या आल्या नक्कीच स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावपलकावर धावसंख्या 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आहे. गणपती वॉरियर्स टीम बॅटिंग करतोय या मॅचमध्ये टॉस हरल्यानंतर. नेक्स्ट बॉल. विरेश ऑन द मार्क. हो, यावेळी भीमर नक्कीच नो हा चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. म्हणजे फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित असणार आणि एक धाव इथं मात्र पूर्ण केली. (27) टोटल. लॉस ऑफ 1 विकेट. फ्रीटचा बॉल असेल पुढील. उघड्या डोळे पहा नीट. पुढील बॉल फ्रीट आणि नो. चेंडू हा कधी येताना एकटा येतच नाही. फ्रीटचा बॉल घेऊन येतो. एक फ्रीटची संधी आता मात्र आपण पाहतोय फलंदाजाला. 27-1. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. विरेश सज्ज असेल. पण पाहतोय एक महत्त्वपूर्ण मॅच. हो, यावी फटका बसतोय. मिस टायमिंग आहे पण इथं मात्र क्षेत्ररक्षक आहे. फ्रीटचा बॉल होता त्यामुळे फलंदाज पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित राहणार, आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित राहणार आणि इथं मात्र एक धाव आणि एका धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. धावपलकावर धावसंख्या टोटल 28 धावा धावपलकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावर धावसंख्या 28 धावा धावपलकावर आपण पाहतोय. करंट रन रेट पाहिलं तर 14 धावाच्या सरासरीने 2 षटकानंतर आपण 28 धावा धावपलकावर पाहतोय. या मॅचमध्ये बॅटिंग करतोय गणपती वॉरियर्स संघ. कष्ट करावे लागतील तुम्हाला या मॅचमध्ये, कारण क्षेत्र कोणतेही कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट तुमचं प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. इथं तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कष्ट नक्कीच करावं लागेल, कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीमसाठी. करो या मरो, जिंकू किंवा मरू, लाखाचे 12,000 करण्याचा सामना. एसली आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं आणि टीमकडनं तिसरं षटक घेऊन सज्ज असेल. पहिला बॉल कॉम्प्लेक्स एन कडनं सज्ज असेल. एसली हा गोलंदाज. तिसऱ्या
ओव्हरीचं पहिलं बॉल. यावेळी खोलात टाकलेला हा बॉल. इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. इथं मात्र डायरेक्ट हिट आहे आणि इथं मात्र फलंदाज माघारी परततोय धावचीच्या स्वरूपामध्ये. आनंद पाटील आपल्या खेळीने आनंद देऊ शकला नाही या मॅचमध्ये आणि मोठी विकेट आपण पाहतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, खराब कॉल होता. ना तूने कॉल किया ना मैंने सुना और रनआउट का टिकट यहाँ पे कंफर्म. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. 28 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आघाडीचे 2 फलंदाज सस्तात माघारी परत आहेत. प्रवीणने नाराज केलं, त्यानंतर आनंद पाटीलने नाराज केलं. एक 2 महत्त्वपूर्ण गडी बाद होत आहेत, त्यामुळे दबाव नक्कीच गणपती वॉरियर्स या टीमवरती असेल. आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना संकट मोचक व्हावं लागेल. खोलात टाकलेला हा बॉल ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक घेतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडूवरती ताबा मिळवलाय आणि चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला होते तोपर्यंत एक धाव ही बहाल केली. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली आणि एकेरी धावसंख्येने टोटल 29 for 2. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. ॲस्ली सज्ज असेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. कॉम्प्लेक्स एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. समोर आहे उमेश. गुट्टेपेचा बॉल. एक बैठक फटका खेळायचा प्रयत्न. कमी गतीचा बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. फिंगर रोल आणि इथं मात्र डॉट बॉल आपण पाहतोय. 29 टोटल. कुठलाही बदल नाही धावपलकामध्ये. तिसऱ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. ॲस्ली पुन्हा एकदा सज्ज असेल. कॉम्प्लेक्स एंड कडनं खुला टाकलेला हा बॉल. समोर ड्राईव्ह केलाय आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप लॉंग ऑफला आणि एक धाव इथं मात्र पूर्ण केली जाईल. एक मोठी पार्टनरशिप नक्कीच अभिषेक आणि उमेश कडनं पाहायला भेटणार का? एक मोठी इनिंग अभिषेक कडनं पाहायला भेटणार का? गरज आहे या मॅचमध्ये. संकट मोचक व्हावं लागेल. ऑन साईडला जमिनीला गचा फटका. जमिनीला घरंगत चेंडू चाललाय. डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जलद गतीने येतोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त केली आणि या सिंगलने टोटल धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. सांघिक धावसंख्या धावपलकावर धावा मात्र 31. लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या ओव्हरचं फुल्ल बॉल. ॲस्ली पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. हो फुल टॉस आहे. इथं मात्र फटका बसतोय. चेंडू हवेत. बेस्ट टायमिंग फटका आणि इथं मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाजाचा संपला खेळ. नक्कीच इथं मात्र रेफर केलं जाईल पुन्हा एकदा. भीमर साडी बॅटिंग लाईन कडनं रिव्ह्यूची मागणी. इथं मात्र भीमर साडी. तिसरं पंच जोडले जातील. फेअर डिलिव्हरी. फुल टॉस बॉल होता. थोडा खाली उतरला. या बॉलवरती मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता आणि इथं मात्र एक मोठी विकेट, प्राइज विकेट आपण पाहतोय. तिसरा धक्का बसतोय. इथं मात्र गणपती वॉरियर्स या टीमला आघाडीचे 3 फलंदाज सस्तात माघारी परत आहेत. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. केशल 5व्या क्रमांकासाठी. संकट मोचक व्हावं लागेल आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजांना, कारण आघाडीचे फलंदाज आपण पाहतोय 3 हे सस्तात माघारी परतले. महत्त्वपूर्ण. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजांना संघर्ष करावा लागेल, कारण अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच संघर्ष करावा लागेल. एक महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीमसाठी. करो या मरो, जिंको किंवा मरो. क्वार्टर फायनल ची मॅच आपण पाहतोय. विरेशचा हा बॉल. फुल टॉस बॉल. फुल टोल. चेंडू सीमा रेषा पार. सड़क पे कड़क बेधड़क चेंडू आउट ऑफ द पार्क.
पहिल्याच बॉलवर आक्रमण आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडू कधी वाया घालवायचा नाही क्रिकेट या खेळामध्ये, जसं जीवनामध्ये अन्नाचा कण. हे बॅटरला माहीत आहे. पहिल्याच बॉलवर आक्रमण. पलटी करण्याचा प्रयत्न. अभिषेक हा बॅटर आहे. इथं मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल. कमबॅक करणारा बॉल आपण पाहतोय. एक आत्मघाती बॉल वरती हा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 37 टोटल 4-3. चौथ्या ओव्हरीचं खेळ प्रगतीपथावर. विरेश कमबॅक केले. पहिल्या बॉलवर षटकार जरूर खर्च केला. त्यानंतर डॉट बॉल. पुढला बॉल घेऊन सज्ज असेल. या विखोलात टाकलेला हा बॉल. अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतोय आणि नक्कीच चांगलं प्रदर्शन पाहायला भेटते. फॉलो थ्रूवरती बॉलला स्टॉप केलंय आणि धावेची तमाम शंका समाप्त केली. चांगलं बॅकअप तिथं पाहायला भेटते. आणि 37 टोटल लॉस ऑफ 3 विकेट. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. या विखोलात टाकलेला हा बॉल समोर उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमा रेषा पार. दलबी चषक चौकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटलं. खोलात बॉल टाकला होता, खोदून काढलाय आणि मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतोय. 4 धावेने धावपलकावर. धावसंख्या टोटल परावर्तित होत आहेत 41 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 41-3. चांगला बॉल बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा हा मानस होता फलंदाजचा. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल आपण पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावर आहे आणि या चौथ्या षटकातील महत्त्वपूर्ण शेवटचा चेंडू. निम्न बॉल घेऊन विरेश सज्ज असतो बॉलिंग ट्रॅकर. खोलात टाकलेला हा बॉल ड्राईव्ह केलाय समोर. डीप स्ट्रायकवरला क्षेत्ररक्षक आहे तैनात. ओ माय गॉड. देव नाही देवाऱ्यात. अब भगवान को मंदिर में ढूंढना पड़ेगा. खराब क्षेत्ररक्षण, गचा क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा रेषा पार डाउन द ग्राउंड. क्रिकेटमध्ये तुम्हाला चुकीला माफी नाही. स्कूल में मस्ती और क्रिकेट में गलती यह अंत में आपको महंगी पड़ सकती है, ये हम बार बार कहते हैं. आणि या 4 धावेने धावपलक हे परावर्तित होते. सांघिक धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 45 धावा धावपलकावर. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. जवळजवळ निम्म्या षटकांचा खेळ संपलेला आहे. 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गणपती वॉरियर्स हा संघ तगडा आहे. प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखून चालणार नाही आणि या संघाकडे गोलंदाज आहे. मी म्हणेन 60 जरी धावा जमवल्या तरी ह्या धावा हा संघ नक्कीच डिपेंड करू शकतो. गोलंदाजीमध्ये बदल आपण पाहतोय. इम्रान मुल्ला हा शांत स्वभावाचा हा खेळाडू, गुणवान खेळाडू, एकदम समुद्रासारखा. ना भरतीचा माच ना ओटीचा लाच या खेळाडूला. इम्रान ओ यावेळी समोर हा फटका खेळला आहे. इथं मात्र प्रयत्न चांगला झाला आहे. कॅच सोडली गेली पण इथं मात्र एक धाव पुढे केली. नक्कीच 5 धावा सेफ ठेवलाय फिल्डरने. गोलंदाजाला चांगली साथ देतोय क्षेत्ररक्षक. धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय परावर्तित 1 धावेने. 46 टोटल लॉस ऑफ 3 विकेट. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. खोलात टाकलेला हा बॉल ड्राईव्ह केलाय. डीप स्ट्रायकवरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथं मात्र पुन्हा एकदा तीच चूक पाहायला भेटते. चेंडू जाईल सीमारेषा पार. गोलंदाज इम्रान मुल्ला नाराज असेल. क्षेत्ररक्षकावरती साथ भेटत नाही आणि इथं मात्र चौकार प्रतिस्पर्धी संघाला संजीवनी देणारा. 4 धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित झालेली आहे. सांघिक धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 50 धावा. 50 धावांचा टप्पा पूर्ण होतोय गणपती वॉरियर्स संघाचा. नक्कीच गोलंदाजाला साथ द्यावी लागेल क्षेत्ररक्षकाला. हो यावेळी ऑन साइडला बॉल उडवलंय.
सीमा रेषा पार षटकार. बायको गेली माहेरी आणि काम करी पितांबरी. आणि इथं मात्र बॅटरने काम केलंय बऱ्याच वेळाने. एक मोठा फटका आणि 6 धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित झालेली आहे. 56 टोटल. लॉस ऑफ 3 विकेट. अभिषेक आतापर्यंत 48 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय आणि 21 बॉल फेस केले. आपण एरोप्लेन बघू शकतात स्क्रीनवर. यावेळी कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. इथं मात्र थोडासा शप्पल होऊन घ्यायचा प्रयत्न होतो आणि इथं मात्र हा चेंडू तुना खेळणं योग्य होता असं पंच सांगतात. ज्यावेळी आपण आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर येऊन खेळतात त्यावेळी आपली व्हाईट लाईन वाढते असं पंच सांगतायत. डॉट बॉल. यावेळी ऑन साइडला पुल सक्सेसफुल. उडाया डायरेक्ट चंद्रार. मालवणी सांगूचा झाला तर गाव गाता गजाली आणि बॉब मारता शेजारी. धावपलकावर आपण पाहतोय टोटल 62 आणि 50 धावा पूर्ण होत आहेत. अभिषेक आपण बॅट उंचावून धावकायची आहे. अभिषेक हाफ सेंचुरीचा मानकरी ठरतोय. टोटल 62. लॉस ऑफ 3 विकेट. महागडे षटक हे षटक इम्रानचं. आतापर्यंत 17 धावा खर्च केल्या. लास्ट बॉल टू गो. निम्न बॉल 5वी आवरीचो. खुला टाकलेला हा बॉल ऑन साइडला जमिनीलगतचा फटका डीप बॉडी श्लॉंगनला. आता मात्र क्षेत्ररक्षक चांगलं झालेलं आहे. अप्रतिम ॲपट तिथं मात्र पाहायला भेटतोय. एक धाव पूर्ण गेले. एका धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. 63 टोटल. लॉस ऑफ 3 विकेट. 5 ओव्हरी फाटल्या. 63 फॉर 3. थोडीशी चर्चा झाली ग्राउंडमध्ये. टीम मीटिंग झाली. महत्त्वपूर्ण 6वं षटक कोणाकडे द्यायचं आणि या 6व्या षटकासाठी वर्णी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय नागभूषण. निम्न ओव्हर या इनिंगचं शेवटचं षटक. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर आपण पाहतोय. हाणामारीचं षटक आहे. नागभूषण सज्ज असेल आणि समोर आहे अभिषेक. टचमध्ये असलेला खेळाडू. इन फॉर्म खेळाडू. सेट बॅटर. या वेळेवर फुटता चेंडू ऑन साइडला. या बॉलला वळवल्या. चेंडूचा प्रवास होतोय डीप मिड विकेटला. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त केली जाईल आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या 64 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गणपती वॉरियर्स टीम पहिली बॅटिंग करता. टॉस हारल्यानंतर या मॅच मध्ये कमी गतीचा बॉल. गती परिवर्तन आणि इथं मात्र नक्कीच केशरला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. स्वतःला सॅरेंडर व्हावं लागेल आणि अशा प्रकारे 4था धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला 64 या धावसंख्येवर. अभिषेक हा सेट बॅटर आहे. आपल्याकडे स्ट्राईक ठेवणं पसंत केलं आणि नक्कीच टचमध्ये आहे हा खेळाडू. एक मोठा फटका जरूर आला तर एक सन्मानजनक टोटल आणि एक मोठं टोटल सेट करू शकतो आपल्या टीमसाठी हा बॅटर. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. निम्न ओव्हर. नेक्स्ट बॉल. नागभूषण सज्ज असेल. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप. खूपच बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. क्रिकेटच्या सांगतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा, वाशी टू काशी आणि पेंडेंट टू कारवार असा चेंडू. टोटल 65. कमी गतीचा बॉल. गती परिवर्तन आपण पाहतोय. इथं मात्र नकल बॉल पुन्हा एकदा आणि हा डॉट बॉल. टोटल 65. नेक्स्ट बॉल. नागभूषण. खुला टाकलेला हा बॉल. कट केलं. या बॉलला चेंडूचा प्रवास होतोय. डीप पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक घेत आहेत
जोपर्यंत चेंडूवरती ताबा मिळवत आहे, चेंडूची परती करतायत, तोपर्यंत 2 धावेंची लयलूट केली आणि ह्या 2 धावा सुद्धा क्रमप्राप्त धावा आहेत तुमच्यासाठी आणि या कपल धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. सांघिक धावसंख्या धावपलकावर 67 फॉर विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. अकुटेपेचा बॉल यावी कट केलंय. लॉफ्टेड फटका. चेंडू हवे डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 3 क्षेत्ररक्षकांची शर्यत होती चेंडू अडवण्यासाठी, पण या शर्यतीमध्ये चेंडू विजयी जातोय. डाऊन द ग्राउंड छत्रपतींचा शावा आणि मिळाल्या 4 धावा. महत्वपूर्ण संजीवनी देणारे हे 4 धावा असतील. अभिषेक सेट बॅटर आहे आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार. काय बॅटिंग करतोय. टेनिस क्रिकेटचं सौंदर्य पाहायला भेटतं, कारण प्रत्येक बॉलवर एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. धावपलकावर धावसंख्या परावर्तित 71. या उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. पंचांनी दंडात्मक कारवाई गोलंदाजावरती केली. एक दिशाहीन चेंडू प्रतिस्पर्धी संघाला बोनस धाव देतोय. धावपलकावर धावसंख्या टोटल परावर्तित होते ती 72. आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो, यावेळी गती परिवर्तन आपण पाहतोय. व्हेरिएशन पाहायला भेटलंय. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही आणि शेवटचा चेंडू हा डॉट ठरतोय या पहिल्या इनिंग मधील शेवटच्या षटकातील आणि फलंदाज बाद असेल. एज लागली. कॉट बिहाइंड. फलंदाज बाद असेल. तर या मॅचमध्ये प्रथमतः बॅटिंग केली गणपती वॉरियर्स या टीमने आणि धावपलकावर धावसंख्या टोटल जमवल्या 72 धावा. 72 टोटल धावा जमवल्या. प्रतिस्पर्धी संघाला टार्गेट असेल 73 धावांचं. या मॅचमध्ये 73 धावांचं पाठलाग करायचं आहे या मॅचमध्ये शेल्डेम या टीमला. आणि हा सामना कोण जिंकणार आणि कोण हारणार हे सांगण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच बदल घडूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया. पुढील अशोक नाईक सर आपल्यासोबत जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. थैंक यू. धन्यवाद संतोष मरिए. शानदार बल्लेबाजी की लेफ्ट हैंडर बैटर अभिषेक ने अर्धशतक 62 रन बनाए. टोटल 6 ओवर में बन चुका है 72 72 रन और मैच को जीतने के लिए बनाने पड़ेंगे 73 यानी 73 रन. क्वार्टर फाइनल का मुकाबला गणपति वॉरियर्स उसगांव बल्लेबाजी की और सामने अंशवी शिवसाई शेल्डेम 73.
ओपनिंग जोड़ी आ चुके हैं मैदान पर, अल्विनो और अल्विनो को साथ इमरान, और पहला ओवर लेकर पुंडलिक बॉलिंग मार पर। टारगेट है 73 का, 73 रनों का 6 ओवर में 12 रन के 7 रन बनाने पड़ेंगे। क्वार्टर फाइनल का मुकाबला। पहली गेंद, फुल टॉस, स्वीप किया स्क्वायर लेग बाउंड्री पर, सिक्सर 6 रन के लिए। फुल टॉस गेंद पहली गेंद पर, और अल्विनो के बल्ले से बड़ा आगाज। एक बड़े शॉट के साथ रनों का खाता शुरू होता हुआ अंशवी शिवसाई शेल्डेम क्रिकेट टीम का। मैच बॉल अंदर आती हुई और अपने बॉलिंग बार पर पुंडलिक इस ओवर को आगे बढ़ाते हुए। इस बार ऑफसाइड पर, कवर पर, बहुत ही बेहतरीन शॉट, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, 4 रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। एक अच्छी शुरुआत, आक्रामक शुरुआत, 2 बड़े शॉट, शुरू के 2 गेंदों पर, एक स्क्वायर लेग पर, दूसरा अभी अभी एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर। 73 रन 6 ओवर का मैच। ओवर पिच उड़ाया, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर, सिक्सर 6 रन के लिए। एक पाटा विकेट है, फ्लैट विकेट है, बिल्कुल हाईवे की तरह बनाई है ये विकेट। पिच क्यूरेटर भीम सिंह वंटामुरी और उनके साथियों ने बहुत ही अच्छा विकेट बनाया है। और ऐसे विकेट पर यह आक्रामक शुरुआत, अल्विनो कार्वालो स्ट्राइक पर, और फिर से उड़ाया, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, यह लगा सिक्सर। कामाक्षी क्रिकेटर्स आयोजित आज तीसरे दिन की शाम पर्व दूसरा इस टूर्नामेंट का डे नाइट का सफर। बैठने के लिए शानदार जो स्टैंड और लाइव एज के साथ भी काफी दर्शक इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए। सभी क्रिकेट प्रेमी जो मैदान के आसपास बैठे हुए, आपका स्वागत है। वीआईपी कक्ष में सम्माननीय अतिथि और जो दर्शक, दोनों टीमों का एक बार फिर से स्वागत। क्वार्टर फाइनल का मुकाबला। इस बार ऑन साइड पर गेंद खड़ी हो गई, स्क्वायर लेग पर फील्डर, और इसी के साथ पहली सफलता मिलते हुए पहला विकेट चला गया। एक आक्रामक शुरुआत की थी अल्विनो ने, लेकिन आखिरकार एक ब्रेक तो दिलाया पुंडलिक ने, और पहले विकेट के पतन पर, लेकिन फिलहाल अच्छी शुरुआत। 22 लॉस ऑफ 1 विकेट। आने वाला मैच होगा नाविलिम क्रिकेटर्स और आर्यन पैंथर्स खंडोला। नाविलिम क्रिकेटर्स और आर्यन पैंथर्स खंडोला अगला मैच होगा। फिलहाल बेहतरीन शुरुआत, एक विकेट जरूर मिला, जो रन होने चाहिए थे पहले ओवर में। पावर प्ले में वो रन बन चुके हैं, और एक ओवर पावर प्ले का, और गेंदबाजी में परिवर्तन देखना होगा। शायद आनंद पाटिल आ चुके बॉलिंग मार पर, और नए बल्लेबाज भी मैदान पर इमरान का साथ देने के लिए अल्विनो के आउट होने के बाद। नागभूषण ओवर पिच गेंद, एक लेफ्ट हैंड शॉट लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और जब तक गेंद को फील्ड होती एक सिंगल बना। यह मैच समाप्त होने के बाद विकेट की मरम्मत की जाएगी। हमारे भीम सिंह वंटामुरी और उनके साथी विकेट को ठीक ठाक करेंगे, और उस ब्रेक के बाद मैच होगा। ट्वेंटी 23 लॉस ऑफ 1 विकेट। वाइड बॉल का इशारा, एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया वाइड बॉल के साथ। स्कोर बोर्ड पर 24 पर पहुंचा टोटल।
नागभूषण और उन्हीं के साथ इमरान मुल्ला। शानदार बल्लेबाजी पिछले मैच में नागभूषण की, इस मैच में अभिषेक ने बल्लेबाजी की। धीमी फेंकी गेंद, एक लेफ्ट हैंड शॉट कवर पर, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, कोई फील्डर मौजूद नहीं और गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। 28 टोटल स्कोर 28 पर पहुंचा। रन बन रहे हैं बिल्कुल, 73 का टारगेट है, लक्ष्य है मैच को जीतने के लिए। गणपति वॉरियर्स उसगांव क्रिकेट टीम ने 72 रन बनाए 6 ओवर में, 12 रन प्रति ओवर के साथ रन बनाने हैं और एक बहुत अच्छी शुरुआत मैं कहूंगा पावर प्ले में। 4 पर खुद के व्यक्तिगत नागभूषण, एकमात्र विकेट खुद के व्यक्तिगत, 22 रन बनाकर अल्बिनो कारवालो। इमरान मुल्ला 1 पर और बॉलिंग मार पर गणपति वॉरियर्स उसगांव क्रिकेट टीम के एक बेहतरीन ऑलराउंडर आनंद पाटिल। ऑन साइड पर इस बार और अपने ही फॉलो थ्रू में उस कैच को पकड़ते हुए और एक कामयाबी मिली, एक बड़ा विकेट मिला गणपति वॉरियर्स उसगांव क्रिकेट टीम को। नागभूषण जिन्होंने पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की थी, वो आउट होकर वापस दूसरे विकेट के रूप में। नए बल्लेबाज देखना होगा कौन निकलते हैं बल्लेबाजी के लिए। संदीप उर्फ बबलू वो आते हुए बल्लेबाजी के लिए। बल्लेबाजी है बिल्कुल, लंबी बैटिंग लाइनअप है, सामने गेंदबाजी भी अच्छी है, क्वार्टर फाइनल का मुकाबला है, एक निर्णायक मैच है और देखा जाएगा फिलहाल किस तरह से ये मुकाबला दोनों के बीच का समाप्त होता है। एक ओर से इमरान मुल्ला और उनका साथ देने के लिए संदीप। बॉलिंग मार्क पर आनंद पाटिल एक सफलता दिलाते हुए अपने टीम को 28 लॉस ऑफ 2 विकेट, 28 रन 2 विकेट पर। छोटी गेंद, पुल किया गेंद हवा में, मिड विकेट पर फील्डर, ओहो क्या छूटा। शायद ऐसे मौके क्वार्टर फाइनल के मुकाबले में आपको महंगे बन सकते हैं। आते आते पहली गेंद पर देखिए, जो लाइव एज के साथ जुड़ चुके यूट्यूब पर आपको रिप्ले देखने को मिलेगा। ओ उमेश ने फील्डर मिड विकेट बाउंड्री पर। आने वाला समय बताएगा ये कैच कितना महंगा साबित होता है टीम के लिए। फिलहाल एक सिंगल स्कोर पहुंचा 29-29 पर, 29 लॉस ऑफ 2 विकेट। फिर से हवा में शॉट, इस बार बिल्कुल कोई गलती नहीं, मिड विकेट पर एक बड़ा विकेट मिला। इमरान मुल्ला आउट होकर वापस, कोई ज्यादा नहीं कर पाए अपने टीम के लिए, सिर्फ 1 रन बनाकर और मिलता हुआ एक बड़ा विकेट। तीसरा धक्का लगता हुआ शेल्डम क्रिकेट टीम को, स्कोर रुका हुआ 29 लॉस ऑफ 3 विकेट। आनंद पाटिल इस ओवर में 2 सफलता हासिल करते हुए अपने टीम के लिए आने वाले अभी भी 25 गेंदों का खेल बाकी है और मैच को जीतने के लिए चाहिए 44 रन। 25 चेंडू 44 धावा सामना जिंकण्यासाठी। ये मैच समाप्त होने के बाद एक 15-20 मिनट बीच में समय विकेट ठीक ठाक की जाएगी और उसके बाद मैच होगा नाविलम क्रिकेटर्स और आर्यन पैंथर खांडोला के बीच का अगला मैच होगा। नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर। नए बल्लेबाज आ चुके हैं वीरेश एजेएम। छोटी गेंद, शॉर्ट आर्म पुल, वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री पर, आते आते बहुत ही बेहतरीन शॉट, गेंद चली गई 6 रन के लिए।
विकेटों का सिलसिला जारी है, रन भी बन रहे हैं बड़े शॉट के साथ। छोटी गेंद और छोटी गेंद पर आते आते शॉर्ट आर्म पुल वीरेश एजीएम मिले 6 रन और टोटल 2 ओवर समाप्त हुए और 2 ओवर के बाद 35 रन। आने वाले 4 ओवर 24 गेंदे और 38 रन, 24 चेंडूत 38 धावा, 24 डिलीवरीज 38 रन, 24 गेंदे और 38 रन। पावर प्ले समाप्त हुआ। गेंदबाजी में परिवर्तन, फील्डिंग में परिवर्तन। संदीप 1 पर और बॉलिंग में केदार आ चुके बॉलिंग मार्ग पर। आनंद पाटिल 2 विकेट मिले, लेकिन कहीं ना कहीं आखिरी गेंद पर एक बड़ा शॉट भी लगा उनके गेंदबाजी पर। छोड़ा, इस बार जाने दिया वाइड बॉल का इशारा और वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर में। सर राजेश शिंगणापुरकर, उन्हीं के साथ पुण्या पालकर, सर वामन मयकर, त्रिमूर्ति अंपायरिंग के जिम्मेदारी के साथ। कमेंट्री बॉक्स में विराट तेंदुलकर स्कोरिंग की जानकारी। फिर से बाहर ऑफ स्टंप से लगातार थोड़ी परेशानी और वाइड बॉल के साथ एक सिंगल बढ़ गया स्कोर में। कमेंट्री बॉक्स में सर हरीश काकोडकर, संतोष मरिये और मैं अशोक नाइक। दळवी चषक पर्व दूसरा, कामाक्षी क्रिकेटर्स का आयोजन। बैकफुट पर कट किया, इस बार ऑफ साइड पर कवर की तरफ। अच्छी फील्डिंग, लेकिन बिल्कुल शॉट के साथ निकले थे। एक सिंगल बनाया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन और 1 रन के साथ स्कोर पहुंचा 38, लॉस ऑफ 3 विकेट। 38 रन 3 विकेट पर। खेल जारी है। तीसरे ओवर का केदार अपने बॉलिंग मार्ग पर और सामने बल्लेबाज है वीरेश। बढ़िया शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। सिक्सर 6 रन के लिए। 44 पर पहुंचा टोटल स्कोर 44, 3 विकेट पर। विकेट 3 खो चुकी है। मिडल ऑर्डर पर बल्लेबाजी चल रही है और केदार अपने बॉलिंग मार्ग पर। इस बार ऑन साइड पर स्लॉक से हमारे बिल्कुल कमेंट्री बॉक्स के पीछे 6 रन, 50 रन इसे के साथ पूरे होते हुए अंशवी शिवसाई शेल्डम क्रिकेट टीम 50 रन 3 विकेट पर। सस्ते में जरूर लौटे इमरान मुल्ला, नागभूषण, आल्विनो, जिन्होंने शानदार शुरुआत की, 22 रन बनाए। स्लॉक से फिर से एक बार स्क्वायर लेग बाउंड्री पर और गेंद चली गई 6 रन के लिए और 6 रन बन गए स्कोर के खाते में और इन 6 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 56 टोटल स्कोर। Another one. What a batting here from Viresh Ajiam. Well, he has faced 5 balls, 5 deliveries so far, and all 5 have gone for 6 runs. Can you believe? Well, at a time when you thought that the hopes were alive of Ganpati Warriors Husgaon, and suddenly Viresh Ajiam has come out of nowhere as a question for them, out of syllabus. Almost looking to go for one more. Very expensive over, the Viresh has got lots of runs. 4 sixes coming off this over and is already batting on 31. And after the completion of 3 overs, the score is 63 runs. So you can imagine just 10 runs needed, how brutally they have assaulted on the bowlers. It started by Alvino by scoring very, very quickly the 22 runs from the very first over. Although Imran went early and so was Nagbhushan, but they have got very deep batting lineup and Viresh has come up good in the crucial times, quarterfinals. And that's why they have beat so much of confidence of playing in so many different tournaments, so many different venues.
the surfaces, the tracks, the outfield, but they come up a champion team almost everywhere. High stakes on this team. Anshvi Shiv Sai Sheldon. Now it's just about 10 runs. Just 10 runs, so certainly going to be an early finish today with the way Anshvi Shiv Sai Sheldon are batting. Oh, it was caught and ball almost, but dropped it. Struck hard because he's timing the ball well, he's punching the ball well, and you can see will be certainly paining a little bit here, and that you can see on the face of Papa. So Praveen trying hard, but the match is well gone. Everyone knows so what is happening here. It's just a matter of a couple of hits and the match will be over. And it will be once again a really proud moment for the owners as well. Ravindra Matkar and Rahul. Rahul is in the dugout. Ravindra waiting anxiously for the result. They really backed this team. They backed them for the last couple of years, and they have got such a fruitful return in terms of so many trophies at home, and one more chance of going into the semi-finals. Although they did well, there's a chance there. There's a fielder, and that's taken. So Viresh AGM goes back, but after strengthening the team and scoring a wonderful innings, he has played his part. The team is just moments away from winning this one and entering into the semi-finals. So we are getting ready for the preparations, and you can see how well this entire place has been lit up here by the entire organizing team of Kamakshi Cricket Club and Apuru Darvi, who has got a lot of cricket lovers coming on this ground and watching this coveted trophy, Dalvi Chashak. Nowhere other in any parts of Goa cricket is happening. All the focus is on Dalvi Chashak 2.0. So must give credit here the way it has been organized. It's certainly a holiday season here in Goa, the Christmas Eve as well as the New Year's, and the people coming as well and supporting the cause of cricket. And heavy dew is also falling, so arrangements have been done for the spectators here, the pendle, and yeah, might be referred, very well kept here by Govind Bappa from behind the wickets. He's one of the finest wicket keepers that Goa has seen, and is always alive and very much alert to the situation. He thought that maybe the back leg was slightly up, and we have to just see the replay whether it's very close. Still 9 runs away. Watching everyone here on the television, and let's see what is the decision coming up from the third umpire, whether it's out or not out. But great glove work, great hands there from Govind Bappa, and that is what you want to see. Nowadays, you don't see some of the best keepers, makeshift keepers, but he's a specialist one. Bring in some excitement for the teams. Not easy to keep very close to Punlik Bappa and many other bowlers, but he does that with ease. In. So safe, not out. Once again, missing on this occasion, and Tosu should see that he comes into the scoring act, because they need him whenever they are will be playing the semi-finals. They need all their batters with good runs. In spite of losing wickets, they never backed out of scoring. That's a very good shot. What a shot! Just almost like a mini helicopter shot that goes the distance and gets the first 6 here for Tosu. So at the end of 6 overs, a pretty good one here from Praveen Papa, and the score is on 70. So just 3 needed, one shot, and they are winning this one.
Smiles all around on the owners, on the teams. They are happy at the moment. The camp, understanding that they are certainly favorites here to go into the semi-finals, will be the first team in Panchayat Municipality level tournament organized by Kamakshi Cricket Club, Darvi Chashak 2.0. Although Arav 11 didn't get a chance to go into the semi-finals in the Podna constituency. They played good cricket, but they were beaten by a better side in that one game. But now Smiles, and that's it, all over. This strike to finish this for the team of Anshvi Shiv Sai Sheldon, and they move into the semi-finals. They were certainly the favorite team, one of the teams in form. They were beaten Shetty Group Kurgaon in the pre-quarter finals, and in the quarter-finals they have beaten Ganapati Warriors quite easily in the end. Amazing bowling performance from most of the bowlers, very economical, apart from Somesh, who was taken for 23 runs. But Viresh coming in with 2 overs spell, 19 runs, and Ashley with 1 over and just 3 runs in the wicket. So bowling was very, very tidy, and that's why the total was not good enough on this wicket, which is very much for the batters. And in the end, they win it quite comprehensively by 6 wickets and keeping almost an over spare. So we move on, and आता मातशें पिचीचें काम चालू जातलें, आनी थोड्याच वेळान आमकां फुडलो जो सत्र आसा तो मॅच जी आसा पळोवपाक मेळटली. आमची दुसरी टीम जी कॉमेंट्री बॉक्स श्याम कलंगुटकर तसोच सुमित कळसेकर हे तुमकां कॉमेंट्री बॉक्सान जॉइन जातले. तशेंच आमचो सनी शेटये हो येवन तुमकां हांगा स्कोरींग अपडेट्स दितलो. लायव्ह एज वील कंटिन्यू. Umpires are also going to shift to the second session. Sadgiri Naik